आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोंडेकर साहेबांना विचारलं की मी तुला या नगर परिषदचे रस्ते दुरुस्त करण्याकरता किती रुपये दिले, तर बोंडेकर साहेबांनी सांगितलं 3,000 कोटी। आणि हा व्हिडिओ बघताबरोबर मी 2 दिवसापासून भंडारा शहरात फिरत आहे आणि मी हे 3,000 कोटीचे रस्ते कुठे बांधले गेले हे मी बघायला फिरत आहे। आणि 3,000 कोटीचे जर रस्ते बनले असतील तर मला वाटतं चांदीचे तर रस्ते नाही आहेत किंवा सोन्याचे तर रस्ते नाही बनले, हेही असा कोणता एखादा रस्ता सोन्याचा तर नाही बांधला बोंडेकर साहेबांनी। हे बघण्याकरताही मी भंडारा शहरात फिरलो, पण मला कुठेही सोन्याचा किंवा चांदीचा रस्ता दिसला नाही। उलट काही अर्धवट सिमेंट रस्ते दिसले, जो एकीकडेला पहाड आणि एकाकडेला नदी असे रस्ते अनेक दिसले। त्या याच्यात मी बघितलं त्या सिमेंट रस्त्यामध्ये कुठेही लोखंड नव्हतं, म्हणजे सोन्या आणि चांदीचं तर सोडा, साधे लोखंडही न टाकलेले सिमेंट रोड तिथे दिसले। आणि तेही मला असं वाटतं की खूप झाले असतील तर 200-300 करोड रुपयाचे असतील। 2700 कोटी गेले कुठे, हा मला फार मोठा प्रश्न आहे। हे रस्त्यांचा विकास का झाला नाही 3,000 कोटी दिल्यावर, हाही मला एक फार मोठा प्रश्न आहे।